श्री स्वामी समर्थ. तर आता इथे मी फ्रेश झाले आणि मग त्यानंतर आहे ना, आता मी गरम पाणी केलं आहे. तर मी सकाळी सकाळी उठल्याच गरम पाणी पित असते ना, तर मग आता इथे गरम पाणी पित आहे मी. आणि मग त्यानंतर आहे ना, शंभूला पण दूध दिलेलं होतं बॉटलमध्ये पिण्यासाठी. तर त्याचं दूध प्यायचं झालेलं आहे, तर मग तो दाखवत होता मला. तर आता इथे ना, मी गरम पाणी पित आहे. तर एक एक घोट गरम पाणी पित असते मी. आणि मग त्यानंतर गरम पाणी प्यायचं झाल्यानंतर मग अंगण, ओटा सर्व काही मग मी इथे झाडून घेत आहे समोरच. तर येथे ना रस्त्यावरती पण असं भरपूर अशी धूळ येत असते, तर त्यामुळे ना मी झाडून घेत असते, म्हणजे पाणी पण मारून घेत असते. नाहीतर मग धूळ आहे ना आतमध्ये येत असते, त्यामुळे मग पाणी मारल्यानंतर आहे ना धूळ कमी आतमध्ये येत असते. मग त्यानंतर अंगण, ओटा झाडायचं झाल्यानंतर आहे ना, मी इथे आता तुळशीला पण पाणी घालून घेत आहे. तर मग सकाळी सकाळीच देवपूजा केल्यानंतर आहे ना, असं खूप प्रसन्न वाटत असतं. तर आपण म्हणजे सकाळी जी देवपूजा करत असतो ना, तर मग आपला दिवस पण फ्रेश जात असतो. तर मग येथे आहे ना, मी सकाळी सकाळीच देवपूजा करून घेत आहे. तुळशीला पाणी घालून घेतल्यानंतर आहे ना, उंबरठ्याजवळ आहे ना, मग मी दिवा पण लावून घेत असते रोज. तर आता इथे उंबरठ्यावरती ना हळदी कुंकू लावून घेत आहे. तर हा आहे ना आमचावाला उंबरठा खैराचाच बनवलेला आहे. तर आपण आहे ना घराला उंबरठा हा सागाचा, खैराचा असा बनवायचा असतो. तर आपल्या बाभळीचा वगैरे असं नाही बनवायचा, तर सागाचा आणि खैराचाच बनवायचा असतो. तर आपलं ते शुभ मानले जातात, त्यामुळे मग खैराचाच बनवलेला आहे मी हा. तर त्यामध्ये ना चांदीची पण तार टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला जसं जसं बनवता येईल तसं तसंच बनवायचं. तर मग आम्ही चांदीची पण तार टाकून घेतली. तर आता येथे ना दिव्याला पण फुलं वाहून घेतलेले आहे. तर आणि उंबरठ्याला पण फुलं वाहून घेतले ना, मग आता दिव्यांना पण ओवाळून घेत आहे उंबरठा. तर मग त्यानंतर मग वरती पण देवांना पण मी फुलं ठेवायला आलेले होते. सकाळी मिस्टरांनी ना देव पण न्हाणून घेतलेले आहे. आणि मग त्यानंतर आता मी येथे देवांना, सर्व देवांना फुलं वाहून घेत आहे. तर मग वरती पण देवाचं दर्शन घ्यायचं होतं ना, मग वरती पण आलेले होते मी. छान अशी सकाळची देवपूजा झाल्यानंतर मग मी बाकीचे कामं आवरून घेत असते. तर मग त्यानंतर आहे ना, स्वराची पण स्कूलचा टाईम झालेला होता, तर मग तिचा पण टिफिन बनवायचा होता. मला आहे ना एका ताईंची कमेंट आलेली होती, की ताई तुमचं आहे ना देवपूजेची रुटीन दाखवा. तर मग आता छोटीशी माझी रुटीन होती, पण तुमच्यापर्यंत दाखवलेली आहे. तर असं होता माझा ब्लॉग. तर चला, असा होता आजचा माझा मिनी ब्लॉग. तर मिनी ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, अशीच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.